2 दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे आमदार बापूसाहेब पठारे यांच्यावरती लोहगावमध्ये एका कार्यक्रमादरम्यान हल्ला झाला होता आणि त्याच संदर्भात आता आपल्यासोबत बोलण्यासाठी त्यांचे पुत्र सुरेंद्र पठारे आहेत। दादा, नेमकं त्यावेळेस काय प्रकरण झालं होतं आणि हे सगळं एक कट रचून हा हल्ला केला असं वाटतंय का? त्या दिवशी संध्याकाळी नेहमीप्रमाणे लोहगावमध्ये एक माजी सैनिकांच्या सेवापूर्तीच्या संदर्भात कुठला तरी कार्यक्रम होता गाथा लॉन्समध्ये। तिथे आमदार साहेब बाकीचे कार्यक्रम उरकून 9-9:30च्या सुमारास गेले असता ते बंडू खानवे नामक लोहगावमधील राजकीय व्यक्ती हे त्यांच्या गाडीच्या समोर आले आणि गाडीतनं उतरल्यानंतर त्यांना त्यांचं होणाऱ्या आंदोलनाच्या बाबतीत बोलायला सुरू झाले। आंदोलन मी करतोय, उद्या असं आहे तसं आहे, तुमच्या विरुद्ध नाही, प्रशासनाच्या विरुद्ध नाही, अशा बोलत असताना तो अंगावर आमदार साहेबांच्या धावून आला आणि धावून आल्यानंतर त्याला बॉडीगार्डनी आणि यांनी अडवलं। त्याच्यासोबत असणाऱ्या लोकांनी नंतर मारहाण करायला सुरू झाली। आमदार साहेबांच्या ड्रायव्हरला अतिशय गंभीर दुखापत होसपर्यंत खाली पडून 10-15 जणांच्या मॉबनी मारलंय। जड वस्तू त्याच्या डोक्यात मारलेली आहे आणि हे सगळं झाल्यानंतर त्याचं पॉलिटिकल इश्यू कसा करता येईल यांनी त्यांनी मीडियाला खबर दिली, मीडियाची लोकं बोलवली, तिथे विषय वेगळ्या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न केला। माझ्यावर हल्ला झाला आणि मी हात जोडत होतो, अशा पद्धतीच्या खोट्या स्टोरी बनवून मीडिया पुढे मांडल्या। परंतु हे मांडत असताना त्यांच्या एका व्यक्तीला लक्षात आलं की हे आपण केलेलं कृत्य CCTVत सगळं कॅप्चर झालेलं आहे आणि आपण जरी हा ड्रामा करत असो हा सगळा उघडकीस येईल आणि त्याच्यामुळे त्यांनी तो CCTVचा DVRच्या रूममध्ये जाऊन ते लॉक तोडून DVR चोरून घेण्याचा प्रयत्न केला, पण ते पॉवर बॅकअप सिस्टीम चोरून घेऊन गेले आणि त्यांना DVR सापडला नाही आणि हे पण CCTVमध्ये कॅप्चर झालेलं आहे। पोलिसांकडे पूर्ण CCTV चं फुटेज आहे। त्या फुटेजवरनं कोणी हाणामारी केली, सुरुवात कोणी केली, कसं कोण लोक मारत होते, त्याचं सगळ्याचं CCTVमध्ये आणि पोलिसांच्या तपासात दिसेल। नक्कीच दादा, मात्र संपूर्ण ठिकाणी महायुतीची एखादी सत्ता आली आहे, मात्र वडगाव शहरीमध्ये सत्ताधारी आमदाराचा पराभव करून बापू निवडून आले याचा राग डोक्यात ठेवून कुठेतरी केलं असं वाटतं हे सगळं? तो एक मुद्दा असेल, परंतु येणाऱ्या कॉर्पोरेशनच्या निवडणूक डोळ्यासमोर ठेवून हा सगळा स्थानिक स्वराज्याचा या व्यक्तीने केलेला विषय आहे। या व्यक्तीची पार्श्वभूमी तशी आहे, प्रत्येक इलेक्शनच्या वेळेस असं काहीतरी स्टंट करणं। या व्यक्तीबद्दल त्या गावामध्ये लोहगावमध्ये सगळ्या राजकीय व्यक्तींना यांच्या पार्श्वभूमीबद्दल माहिती आहे। प्रत्येक इलेक्शन छोटी मोठी असो हा व्यक्ती असं काहीतरी करत असतो। आता यावेळेस त्यांनी थोडं त्याचा कळस काढला। नक्कीच, मात्र तुमच्याबद्दल सुद्धा अशा चर्चा आहेत की तुम्ही भाजपच्या वाटेवर अनेक दिवसांपासून या चर्चांना उधाण येते। खरंच यामध्ये या चर्चांमध्ये काही तथ्य आहे असं वाटतं? अशा बऱ्याच तारखा आल्या, गणपतीमध्ये, नवरात्रमध्ये, दसऱ्यामध्ये, पण सगळ्या तारखा हुकलेल्या आहेत। या चर्चाच असतात, फक्त कुठून आल्या कशा आल्या काही माहीत नाही, पण ह्या सगळ्या फक्त चर्चाच होत्या। ह्या सगळे जे मुहूर्त हुकले प्रवेशाचे त्याच्यावरनं तुम्हाला लक्षात येईल। पण काय वाटतं नेमकं ह्या सगळ्या चर्चा कोण करतं याचा तुम्ही काही शोध घेतला की नेमकं कोण करतं या चर्चा? अनेक दिवसांपासून उधाण येते या चर्चांना। आता ह्या चर्चा कोण करतंय, भाजपमधले पदाधिकारी करतात त्या अजून कोणी मतदारसंघातले करतात हे मी काही सांगू शकत नाही, परंतु त्यांना कसल्याही परिस्थितीत चर्चा ही माझ्या उमेदवारीची करावी लागती, याच्यातनं तुम्ही सगळ्या गोष्टी समजल्या पाहिजे। जे हे चर्चा करते त्यांना काय सांगताल किंवा काय म्हणजे संदेश काय द्याल? कारण अनेक दिवसांपासून तुमची ही चर्चा सातत्याने समोर येतात। या चर्चा ही चर्चा का चालू असते हे मला माहीत नाही, परंतु ह्या सगळ्या चर्चांमध्ये मी असाच विचार करतो की त्या सगळ्यांना माझ्या उमेदवारीची जास्ती काळजी आहे इतर कुठल्या गोष्टींपेक्षा। ती काळजी त्यांना अशीच असावी। आम्ही आमच्या मार्गाने विकासांच्या कामांवर ही निवडणूक लढणार आहोत आणि ती नक्कीच आम्ही यश प्राप्त करू असं मला वाटतं। येणाऱ्या निवडणुकांसाठी तुमचं काय धोरण असणार आहे आणि कशा पद्धतीने निवडणुकांची तयारी सुरू आहे? आमच्या मतदारसंघामध्ये
बापूसाहेबांनी आधी देखील नेतृत्व केलेलं आहे. आमच्या सगळ्या खराडीचा विकास असेल, पूर्ण मतदारसंघामधले मोठे रोड असतील आणि आता आल्यानंतर 8 महिन्यामध्ये जो कामाचा वेग असेल, त्या नगर रोडची ट्रॅफिकची समस्या जी वर्षानुवर्ष गेल्या 7-8 वर्ष इथल्या लोकप्रतिनिधींना सोडवता येत नव्हती, ती या ठिकाणी बापूसाहेबांनी गेल्या 8 महिन्याच्या रोटरीच्या प्रयोगाने सोडवली. अनेक वर्ष दशकं DP रोड अनेक बंद होते. हे रोड गेल्या 4 महिन्यामध्ये बापूसाहेबांनी चालू केले. नदीकाठचा रोड असेल, या सगळ्या गोष्टींवर काम करत असताना कामाचा वेग गेल्या काही वर्षातला आधीचे लोकप्रतिनिधी करत असताना आणि आत्ताचा ह्याच्यात फरक लोकांना जाणवतो. गृह खात्याचं काम निष्क्रियपणे चालू आहे असं वाटतंय का? हा, नक्कीच असं वाटतं. कारण की FIRला वेळ लागतो. एक दिवस स्टेटमेंट घेतलं जातं, 2-2 पानाचं स्टेटमेंट असताना घेतलं जातं आणि कुठेतरी सत्ताधाऱ्यांचा कदाचित त्याच्यात इंटरेस्ट असावा, त्याच्यामुळे या गोष्टी लेट होतात. तुम्ही म्हणाले दादा की तुमच्या प्रवेशासंदर्भात, पक्षप्रवेशासंदर्भात चर्चा अनेक जण करतात, कोण करते माहीत नाही, मात्र का करतात आणि कोण करते असं तुम्ही शोध घेण्याचा प्रयत्न नाही केला की नेमकं का केलं जाते हे सगळं? चर्चा माझी करावी लागते, ह्याच्यात आम्हाला आनंद आहे. त्यांना वारंवार सगळ्या गोष्टींमध्ये आमचं नाव घ्यावं लागतं, तर त्याच्यामुळे मी त्या चर्चांनी आनंदित आहे. नक्कीच हे होते सुरेंद्र पठारे आपल्यासोबत. आता त्यांनी बातचीत केलेली आहे. बापू पठारे यांच्यावर जो हल्ला झाला त्याकडून सांगण्यात आलेला आहे, त्याच पद्धतीने जे पक्षप्रवेशाची सुरेंद्र पठारे यांची चर्चा आहे, ती त्यांची चर्चा जी आहे ती वारंवार केली जाते आणि याच्यातच त्यांना आनंद आहे असं जे वक्तव्य जे आहे ते सुरेंद्र दादांनी केलेलं आपल्याला पाहायला मिळाले. प्रियांका परदेशी, लोकशिवाय मराठी, पुणे.